पाणी टाकायला चाललेलं की मी वाया आज बनवणार आहे ढोकळा. आता वाजवा गाईज आमचे भांडे तयार आहे. आणले गाईज आम्ही आता थोडं झालंय. आता बघू थोडस. गुड मॉर्निंग गाईज. आज दिवस खूप लवकर चालू होतोय 9 वाजता. आता आम्ही शूटला चाललोय आज. ओके पोचलो गाईज. आता फटाफट शूट करतो आम्ही आता शूट. ओ गाईज हे जरा हालतंय गाईज, सॉरी गाईज. आम्ही शूट करत होतो, थोडं झालंय. आता बघू थोडंसं करतो, बट खूप सनलाईट येते. आता जातो घरी. झालंय आमचं शूट करून, आता पॅकअप झालं आमचं गाईज. आता जातो फटाफट. आज काय करणार आहे आम्ही? फोटो करायला. बरं आम्ही फोटो क्लिक करतो. बर्थडे ठेवायला बरं का, बर्थडेला फोटो ठेवायला नाही, बर्थडे ठेवायला. सो त्याच्यासाठी त्यांना फोटो पाहिजे. सो फोटो काढतो. आणि मग आज आम्ही काय करणार आहे? आज काय आहे का करायला? हा आज आहे बरं का, ढोकळा बनवू शकतो आम्ही आज. ढोकळा करू. हा बनवू. माझ्या किचनची बाहेर वाट लावू शकतो. नाही काहीच मी वाट नाही लावणार. आज वहिनीला सोबत घेऊ, म्हणजे कसं वाट लागली तरी काय आपल्याकडे नाही करायला. मग आता आपण बनवू डोसा. ठीक आहे. डोसा नाही हो, ढोकळा. ढोकळाचं. हा ठीक आहे. आता फोटो काढून घेतो काही थोडेसे. येताना आलो होतं गाडीवर, पण आता कोण नाही ना, भैया गेला कामाला. सो आता चाललोय पाय पाय. बघू किती वेळ लागतो, लय लांब जायचं. आणि गेल्यावर मला भेटतो. बघू ढोकळा बनवू आज. शूट झालंय गाईज. आता ढोकळा बनवायला आहे. स्टे ठेवून त्याच्यासाठी. आणि आता थोडी डान्स प्रॅक्टिस करून घेतो, म्हणजे आम्हाला नेक्स्ट रील शूट करण्यासाठी. सो थोडी डान्स प्रॅक्टिस. आणि जेवण वगैरे तर झालेच आहे. तर मग ढोकळा पण बनवणार. चलो लेट्स मेक द ढोकळा. नमस्कार मित्रांनो, आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. मी जान्हवी वायाळ. आज बनवणार आहे ढोकळा. तर तुम्ही बघणार आणि आम्ही करणार. तर नक्की बघा आमचं ब्लॉग आणि नक्की शेअर वगैरे करा. नमस्कार. आम्ही तुमचे स्वागत करतो आमच्या ब्लॉग मध्ये. गाईज लेट्स गो गाईज, लेट्स गो गाईज. आता याचा अवतार बघून घ्या. ऑलरेडी थोडा खराब आहे. आता मला भांडी घासावं लागेल, मग स्विमिंगला जायचं. पण आता थोड्याच वेळात त्याचा हाल काय होईल मी तुम्हाला दाखवते. पहिलं तर एक हे घ्यायचं. ठीक आहे गाईज. आपण त्या दिवशी केकला घेतलं तेच. खाली तेल लावलेलं ताटलीमध्ये मिश्रण ओतून घेणे. ओके गाईज रेसिपी आली आमच्याकडं. आता एक बाउल घ्यायचं मस्तपैकी. आता एक वाटी घेता का बरं? ओ या गाईज भांडे वाजते. एक मिनिट. हा लय भांडे वाजतात, मग तिथे आवाज येतो खडखड खडखड. गाईज एक अशी वाटी घ्यायची. याच्यामध्ये 2 वाटी प्रेमिक्स आहे. हे करता एक वाटी गाईज हे थोडं कमी आहे, तर मला वाटतं पाणी पण आपण थोडं कमीच टाकलं पाहिजे. त्याच्यामुळे पाणी पण कमी टाकू. पाणी टाकल्यानंतर फास्ट प्रोसेस आहे का? हा आहे ना. थांबा मोठं पाणी टाकायला काय केलं नाही, चाललं पाणी टाकायला. ती कढई घ्या आपली. घेऊ काही. हा धुतली ना गाईज. जरा बर्तन की गरज आन पडी. गाईज हा डबा पण खराब आहे. आणि जे मला याच्यावर झाकण्यासाठी लागणार आहे ते पण पातेल खराब आहे गाईज. कान बंद करा. गाईज मी शिकले, मी बघितली हे ट्रिक. तुम्हाला माहिती असेल ऑलरेडी. मला माहिती. हे झालं का? झालं ना. मी लास्ट टाइम कट केलं तेव्हा त्याला असं असं सरकं आले होते. मी आता एकदम बरोबर करते, तर ते राऊंड होईल बघा. आता हे ना असं टाकते. परत इकडे फोल्ड मारायचं, परत फोल्ड मारायचं, परत कट करायचं आणि हे परत फोल्ड मारायचं. बघा ना आता हे असं फोल्ड केलं का, ह्याला ना ह्याचं माप घ्यायचं किती मिडल पासून एवढा. ह्याला असं जर सरळ कट केलं ना तर सरळ कट होईल. मी असं गोल कापला होता लगे. आता बघा गाईस, बघा आता काय झालंय याचं. बघा तुम्ही. काय नाही गाईज,
सर्कल झालाय आणि ह्याला मस्त पैकी ऑइल लावून देऊ. मला भेटत नाही एअर बटर कुकर, काय सांगू तुम्हाला. पण माझ्याकडं ग्रेसिंगचा ब्रश आहे, त्याने असं मस्त ग्रेट करून घ्यायचं. झालं की त्याच्यात ठेवून द्यायचं टेब्यात. ना मला कढीपत्त्याची गरज आहे ना, आमच्या इथं कढीपत्ता आहे पण तो देत नाही वाटतं. बघा इथं मी तुम्हाला दाखवते. हे बघा, दिसला का काही तुम्हाला? मला सांगा, दिसला का? हे पाहिजे हा कढीपत्ता आहे पण तो बाबा देत नाही, काय माहिती. तरी वहिनी जाणार आहे एकदा त्याला विचारायला. हो हा ना, हा म्हणतो. हा म्हणले बघा, परत हा म्हणले. ते साधं टाकायचं ना, तुम्ही गॅस चालू नाही केला? माहितीये मला. का? अरे टाकून 4 दिवस होते त्याला. का म्हणा पहिलं पाणी टाकायचं. हे ग्रीस करून झालं का बेसिंग मध्ये? हे झालंय रेडी. आता आपण फटाफट गॅस. बेसिंग आहे गाईज, बेसिंग मध्ये मांडे टाकायचे असतात ना. ओ बाई चल जा. काही ते पेटत नाही, थांबा. रुसलं ते कॉक दिसतंय का? बंद आहे काय? बंद आहे गाईज, कॉक बंद आहे खाली. माझी काय चूक आहे मला सांगा. आता हे गरम होईल तर आपण ह्याला तयार नाही करायचंय. हे गरम झाल्यानंतर याच्यात पाणी टाकायचं 1.5 वाटी. हे घ्या पाणी आणि याला मिक्स करायला. पाणी याच्यामध्ये घेऊ का मी? हो गाईज, हे बघा दुसरं म्हणलं. टाकू नका. मला खायचं. खराब होऊन जाईल ना आपली मेहनत, तो वाया जाईल ना. लास्ट आहे ते प्रीमिक्स. हा लास्ट टाइम आम्ही बनवलं होतं गाईज, मस्त झालं. पण खूप छान आहे, मस्त बनवतात त्या ताई. असं होममेड आहे गाईज, हे होममेड आहे प्रेमिक्स, खूप मस्त आहे. तुम्हाला पण हवा असेल तर DM करा, कमेंट मध्ये सांगू शकता. कमेंट मध्ये सांगू शकता ऑर्डर कधी. असं कधी दिवस येतील येतील. आपला टाइम आहे का ना गाईज? आपण ज्या गोष्टी वापरू त्या आपल्याला त्यांना देता येईल असं. ये ना, का नाही देता गाईज. हा टी-शर्ट पाहिजे असेल तर तुम्ही लिंक कमेंट मध्ये लिंक टाका. लगेच आम्ही मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. लिंक टाकतात ना. लिंक नाही टाकायची, कमेंट टाका. मी तुम्हाला लिंक पाठवेल गाईज. गाईज आज लय गप्पा मारते आम्ही तुमच्याशी. मला माहिती आहे मी तुमच्याशी गप्पाच मारते, पण गप्पा नाही मारते, मी काम करते. ते पाणी तापते तर आम्हाला काही काम नाही म्हणून. आता पाणी तापलं का मग ह्या प्रेमिक्स मध्ये 1.5 वाटी पाणी टाकायचं. मग 4-5 टेबलस्पून याच्यात ऑइल टाकायचंय आणि हे मिक्स करायचं आणि ते याच्यात ओतून द्यायचं. हे याच्यात टाकायचं. 2-3 वेळा टॅप करायचं, मग त्याच्यात ठेवायचं आणि त्याच्यावर हे झाकण ठेवून द्यायचं. आणि मग 10-15 मिनिट बसा. 10-15 मिनिटानंतर रेडी होऊन जाईल आपला ढोकळा. मग आपण मस्त त्याला असे जिरा मोहरी, जिरा नाही मोहरी, कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची आणि तेल असं गरम करायचं. मस्त तडका द्यायचा. शुगर पण टाकायची आहे त्याच्यात, शुगर आणि पाणी. आणि मस्त मग असं त्याच्यात मला वाटतं पाणीच आहे, साखर नाही, तेल नाहीये. काय आहे? तेल आहे. तडका द्यायला लागेल ना, तेल लागेल. थांबा, हे तापते बघा. आपण हात घालू याच्यात. आधी तडका द्यायचा. तापलंय पण त्याला आधी तडका द्यायचा तेल टाकून आणि नंतर पाणी टाकायचं, साखर आणि टाकायचं. साखर टाकायची. नाहीतर आपलं माणूस वेगळं झालं. कॅरेमलाइज झालती गाईज आमची साखर. कॅरेमलाइज. आम्ही वॉटर कमी टाकलं होतं. आता ह्यावेळेस पाणी पण थोडं जास्त टाकू. पाणी मग सुक्क नाही राहणार. मग ड्राय नाही होणार, मस्त होईल गाईज. इथं व्ह्यू बघा ना, कसं वाटतं. मी जाऊ का? आणू का कढीपत्ता तोडून? जा ना बरं, तोडून नका आणू. त्यांना सांगा. त्यांना सांगू कसं विचारावं लागेल, आवाज द्यावा लागेल. नाही तर जाऊ दे, काय नाही. आपण बिना कढीपत्त्याचं कोथिंबीर पण नाही आमच्याकडे तशी. कोथिंबीर नाही आपण संध्याकाळी देऊ त्याला तडका, ठीक आहे? आता तसंच ठेवून दे वाटलं. हो, आता बनवून ठेवून देऊ आपण. मावशीला द्यायचा आहे तो देऊ संध्याकाळी. संध्याकाळी देते ना कढीपत्ता. आता करून ठेवतो गाईस. आणि तसं पण त्याला 1-1.5 तास ठेवायचं. तर आम्ही स्विमिंगला जाऊन येऊ, तर त्याला ठेवू. मग ते होईल, मग आम्ही खाऊ आणि तुम्हाला सांगू कसं झालंय. हे बघा, हे पाणी तापलंयच. येतानाच आपण कढीपत्ता नाही
चटणी पण घेऊन यावं लागेल. आता मी बनवणार नाही का, आता लय लेट झालं. ठेवून दिले गेले याच्या आतमध्ये. आता 5 मिनिट फुलवर ठेवायचं आहे. टाइम चेक करावं लागेल. टाइम चेक करतो, 1 सेकंड. 4:03 झालेत गाईज. 4:10 लो करून टाकायची फ्लेम. थोडीशी जाड आहे ना कढई आमची म्हणून फ्लेम लो करायची आणि 10 मिनिटानंतर मग रेडी होऊन जाईल. त्याची बघा वहिनींनी काल नवीन कवर आणलं. कसं वाटतंय? मस्त आहे ना. हा कवर आहे आणि हे पण आणलंय. सेम आहे मोबाईल. बिचारा ह्याला पण आणावं लागेल. आता मी आणते नंतर जरा. तिथंच जा. एफसीला जायचं. काही एफसीला लय भारी भेटतात कवर, माहिती आहे का. आता तुम्हाला आम्ही कधी भेटू माहिती आहे का, हे झाल्यानंतर. ओके.